नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठीक आहे. लास्ट टाइम आपण अर्थव्यवस्था ह्या टॉपिकला आपण सुरुवात केली होती. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आहे, अर्थव्यवस्था म्हणजे काय, ठीक आहे, हे आपण पाहायला चालू केलं होतं. ठीक आहे. तर त्याचे प्रकार कशा पद्धतीने आहेत, अर्थव्यवस्था म्हणजे काय, ठीक आहे, एखाद्या कुटुंबाची अर्थव्यवस्था कशी असते, त्याच्यानंतर समाजाची अर्थव्यवस्था कशी असते, त्याच्यानंतर देशाची अर्थव्यवस्था ठरत असते, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, काय काय आहे ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे. अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि त्याचे प्रकार पाहायला आपण चालू केलेलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे ह्या चार क्रिया ज्या असतात त्याच्यामध्ये उत्पादन असेल, ठीक आहे, प्रोडक्शन असेल, वितरण असेल, विनिमय असेल, कन्झम्पशन, ह्या चार आर्थिक क्रियांचा ज्याच्यामध्ये सहभाग होतो त्या क्रिया घडून आणणाऱ्या ज्या काही संस्था असतील, ठीक आहे, आणि जी व्यवस्था त्याच्यामध्ये सामील असणाऱ्या संस्था असतील, ठीक आहे, आणि ही व्यवस्था जी निर्माण होते, ठीक आहे, ह्या चार पिलरच्या आधारावर घडून येणारी जी काही व्यवस्था आहे त्याला अर्थव्यवस्था म्हटलं जातं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये विविध संस्था, विविध व्यक्ती, लोक असतील, उद्योगधंदे असतील, सरकार असेल, हे सर्व याच्यामध्ये कार्य करत असतात, जे ते आपापलं काम करत असतात आणि ह्या सर्वांची मिळून एक व्यवस्था बनलेली असते. ठीक आहे. आणि त्यालाच आपण अर्थव्यवस्था म्हणत असतो. आता ही अर्थव्यवस्था एखाद्या गावाची असू शकते, राज्याची असू शकते, देशाची असू शकते आणि जगामध्ये इतर देशांची सुद्धा व्यवस्था असू शकते. आता अर्थव्यवस्थेमध्ये काय देवाणघेवाण घडत असते. देवाणघेवाण आर्थिक स्वरूपात त्याला प्राप्त होते, म्हणजे पैशाच्या स्वरूपात त्याला पूर्णत्व प्राप्त होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण आपण दोन निकषांवर केलेलं आहे. ठीक आहे. उत्पादक जे साधनं आहेत त्यांची मालकी कोणाकडे आहे आणि दुसरं जे आहे ते विकासाची अवस्था, ठीक आहे, कोणत्या अवस्थेमध्ये तो विकास आहे याच्या अवस्थेनुसार हे जे दोन निकष आहेत यांच्यानुसार अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. आता जे उत्पादक साधनं आहेत ती कोणकोणती पाहिलेली आपण, जमीन असेल, श्रम असेल, भाग भांडवल आणि उद्योजकता. हा उत्पादनाची साधनं आहे. यांची मालकी कोणाकडे असेल, यांची मालकी कशा स्वरूपाची आहे त्याच्यानुसार अर्थव्यवस्थांचे तीन प्रकार पडतात. पहिली आहे भांडवलशाही, दुसरी आहे समाजवादी आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, ठीक आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात हे पाहिलं होतं. याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी पद्धतीने असतो. ठीक आहे. त्याची वैशिष्ट्य आहेत ती पाहिली होती. याच्यामध्ये खाजगी मालमत्ता बाळगण्यास वाव असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्योगाचं काय असतं, स्वातंत्र्य असतं. तुम्ही उद्योग कोणता करायचा, कशा पद्धतीचा करायचा आहे, याच्यामध्ये बाजारामध्ये कोणत्या वस्तूंची मागणी आहे, कोणत्या सेवांची मागणी आहे, त्याच्यानुसार आपण उद्योगधंदा निवडू शकतो. त्याच्यामुळे उद्योगाचे स्वातंत्र्य आहे. इथे मध्ये सरकार ठरवणार नाही की कशाला प्राधान्य द्यायचं आहे. ज्याची मागणी असेल, जो वस्तू असेल किंवा सेवा असेल, आपण ते मागणी पुरवठा करण्यासाठी आपण आपला उद्योग निवडू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे उद्योगाचे स्वातंत्र्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात मोठं काय असतं, महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो काय आहे, नफा मिळवण्याचा हेतू. नफा मिळवणे हीच भांडवलशाहीचं सर्वात मोठं उद्दिष्ट असतं, नफा मिळवायचा. ठीक आहे. ज्या वस्तूंची, ज्या सेवेची समाजामध्ये सध्या मागणी आहे, बाजारपेठेमध्ये ज्याची मागणी आहे, ते वस्तू आणि सेवा निर्माण करून त्याच्यामधून नफा मिळवणे हा सर्वात मोठा हेतू असतो. त्याच्यानंतर किंमत यंत्रणा, ठीक आहे, ज्या काही वस्तू असतील, ज्या काही सेवा असतील, त्या जे उत्पादित होत आहेत त्यांची किंमत ठरवण्याचं काम हे बाजाराधिष्ठित असतं. ठीक आहे. बाजारामध्ये त्याची मागणी जशी जास्त असेल, कमी असेल, जसा पुरवठा असेल त्याच्यानुसार तो किंमत त्या वस्तूंची किंवा सेवेची ठरवली जात असते. याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जे लेजर फेअर हे तत्व वापरलं जातं. ठीक आहे. कोणत्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये लेजर फेअर हे तत्व वापरलं जातं. आणि हे कोणतं तत्व आहे, हे एक हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. ठीक आहे. याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे एक वैशिष्ट्य, ग्राहकांचे सार्वभौमत्व. ठीक आहे. याच्यामध्ये ग्राहक हिताचा विचार केला तो. ग्राहक हित म्हणजे काय, ग्राहकांची मागणी काय आहे, ठीक आहे, त्याच्या अनुरूप तुम्ही तुमची वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे जो काही एंड युजर आहे, ग्राहक आहे, तो सॅटिस्फाय झाला पाहिजे, त्याचं त्याची जी काय आहे, त्याची जी काही गरज आहे ती भागली पाहिजे, ती जी चांगल्या पद्धतीने भागवली गेली पाहिजे असा प्रयत्न राहतो सेवा पुरवठा करणाऱ्यांचा, सेवा किंवा असेल वस्तू पुरवठा करणाऱ्यांचा. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे ग्राहकांचे सार्वभौमत्व असतं. त्याच्यानंतर मुक्त व्यापार पद्धती याच्यामध्ये असतं. ठीक आहे. याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. जे काही शुल्क असतील, कर असतील वस्तूंवर किंवा सेवांवर, हे कमी प्रमाणात असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मुक्त व्यापार चालला जातो. ठीक आहे. मुक्त व्यापार म्हणजे काय, दोन देशांमध्ये सुद्धा वस्तूंची आयात निर्यात केली जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये अडथळे सरकारचे कमी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सरकारी हस्तक्षेप हा कमी असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर कामगार बाजारपेठेत लवचिकता असतं. ठीक आहे. कामगार बाजार, जो काही कामगार वर्ग आहे, ठीक आहे, त्यांची
लवचिकता म्हणजे अवेलेबिलिटी असेल त्याच्यामध्ये लवचिकता असते. कामगार कायद्यांमध्ये म्हणजे सरकार जास्त हस्तक्षेप करत नसल्यामुळे तुम्हाला जर एखादं उत्पादन तयार करायचं असेल त्याच्याशी त्या उत्पादन तयार करण्यामध्ये ज्या कामगारांची आवश्यकता असेल त्याच्यामध्ये काही तुमचे ते उत्पादन तयार करण्यासाठी कामगारांना काही स्किल अवगत असणं समजा त्याची गरजेची असेल तर त्याच लोकांना तिथे काम दिलं जाऊ शकतं. ज्या लोकांना अनस्किल लेबर इथे काही घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे जे काही सेवा किंवा उत्पादन करणारे घटक आहेत ते कामगारांच्या उपलब्धतेबाबत योग्य ते निर्णय घेऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मालकीचे स्वातंत्र्य. एखाद्या मालमत्ता ज्या असतील त्या बाळगण्याचा किंवा ते जमा करण्याचं इथे स्वातंत्र्य असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे काही फायदे आहेत. ठीक आहे. फायदे पाहिलेले आहेत आपण लास्ट लेक्चरमध्ये. कार्यक्षमता इथे चांगल्या पद्धतीने जे मार्केट आहे मागणी ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये कार्यक्षमता अधिक असते. बरोबर की नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे सरकारचा किंवा नोकरशाहीचा हस्तक्षेप कमी. ठीक आहे. हा पण याचा फायदा आहे. त्याच्यामुळे कंपन्या ऑफरिंगद्वारे बाजारपेठेत मोठा भाग मिळवण्याचा प्रयत्न करण्यात असल्याने नाविन्यपूर्णतेला चांगला वाव आहे. नवीन नवीन प्रॉडक्ट्स चांगल्या पद्धतीनेच्या दर्जा. ठीक आहे. चांगल्या दर्जाच्या सेवा देणं ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून चांगल्या पद्धतीचा दर्जा पुरवण्याचं काम केलं जातं. याच्याद्वारे काय चांगलं तंत्रज्ञान तयार करणे. ठीक आहे. चांगलं मनुष्यबळ तयार करणे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. बरोबर की नाविन्यता करण्यासाठी तुमच्या याच्यामध्ये नाविन्यता प्रॉडक्टमध्ये नाविन्यता आणण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने केली जाते. ठीक आहे. तर नाविन्यतेला चांगला वाव असतो. कुठल्याही प्रकारचा भेदभावाला प्रवृत्त करून व्यापार अडथळ्याशिवाय दोन पक्षांमध्ये व्यापार होऊ शकतो. बरोबर की नाही. सरकारी अडथळे कमी असल्यामुळे दोन पक्ष असतील देवाणघेवाण करणारे यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा व्यवहार होऊ शकतो कारण की त्याच्यामध्ये अडथळे कसे आहेत कमी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आता प्रत्येक कोणतीही गोष्ट घ्या जगामधली ती पॉझिटिव्ह पण आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह सुद्धा आहेत. जसा फायदा असतो काही तोटे सुद्धा असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये तोटे काय आहेत. विषमता तुमच्या समाजामध्ये वाढू लावू शकते. म्हणजे पैसा जे काही वित्तीय संसाधनं आहेत त्यांचं वाटप कमी अधिक प्रमाणात होऊ शकतं. त्याच्यामुळे काय होतं समाजामध्ये आर्थिक दरी असमानता निर्माण होऊ शकते. श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये भेदभाव होऊ शकतो. यांची दरी मोठी वाढू शकते. ठीक आहे. आता ज्या भांडवलशाही मध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या कंपन्या असतात ठीक आहे ह्या बाजारावर काय करू शकतात नियंत्रण मिळवू शकतात बाजारपेठेवर. बरोबर की नाही. कारण की त्यांच्याकडे भांडवल आहे. ते भांडवलाने सेवा पुरवठा करू शकतात वस्तू पुरवठा करू. याच्यामधून पुन्हा काय होणार आहे त्यांच्याकडे उत्पन्न चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त पद्धतीने पैसा असणार आहे आणि त्याच्यानंतर याचा गैरवापर करून ते काय करू शकतात बाजाराला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतात. आम्ही विकू हेच प्रॉडक्ट बेस्ट आहेत हेच तुम्ही घ्या. ठीक आहे. आम्ही जे सांगू त्याच सेवा तुम्ही घेतला पाहिजे. ठीक आहे. इथे थोडंफार ग्राहकांचं हित डावललं जाऊ शकतं किंवा अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन ठीक आहे एखाद्या गोष्टीची किंमत असेल तर ती जास्त किमतीला विकली जाऊ शकते. अशा पद्धतीचं काही तोटे सुद्धा ह्या व्यवस्थेमध्ये आढळून येतात. ठीक आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था उच्च नफा मिळवण्याचा हेतू संसाधनांचा वापर उच्च नफा मिळवण्याच्या याच्यामध्ये संसाधनांचा जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा पुरेपूर वापर केला जातो आणि हा वापर करताना तुमच्या नैसर्गिक जो समतोल असतो पर्यावरणाचा समतोल ढाळू सुद्धा शकतो. ठीक आहे. आता हे जे अर्थव्यवस्था आहे कोणती भांडवलशाही अर्थव्यवस्था याच्यामध्ये एक प्रकारचं चक्र चालू असतं त्याला बोलवतात तेजी आणि मंदी. बरोबर की नाही. काही काळ असतो हा तेजीचा असतो काही काळ असतो हा मंदीचा असतो. ठीक आहे. तेजीचा जेव्हा काळ असेल त्याच्या वेळेस काय होणार आहे की बाबा तुमच्या बाजारामध्ये काय असणार आहे थोडीफार महागाई असणार आहे किंवा किमतींमध्ये वाढ होणार आहे आणि हा चांगला काळ असतो. तसं तेजी असणं मार्केटमध्ये चांगला एक तुमच्या प्रगतीचं लक्षण समजलं जातं. ठीक आहे. पण काही कालांतराने मंदी सुद्धा आढळून येते. ठीक आहे. तर मंदीचा जेव्हा काळ असेल तेव्हा तुमच्या समाजामध्ये ठीक आहे काय होऊ शकतं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी वाढू शकते दारिद्र्याचं प्रमाण वाढू शकतं. ठीक आहे. आणि हे दुष्टचक्र आहे थोडं. ठीक आहे. दारिद्र्याच्या एकदा समजा मंदी आली तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीने उपाययोजना कराव्या लागतात. ठीक आहे. तर तेजीचा काळ असतो तो खूप चांगला काळ समजला जातो. इथे चांगल्या पद्धतीने त्या अर्थव्यवस्थेची किंवा त्या देशाची चांगल्या पद्धतीने प्रगती होऊ शकते आर्थिक वृद्धी होऊ शकते आणि त्या आर्थिक वृद्धीचा आर्थिक विकासामध्ये रूपांतर करण्याचं कार्य केलं जाऊ शकतं. पण बेरोजगारी समजा मंदीचा काळ आला तर प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढू शकते. ठीक आहे. तर हा दोष आहे. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरिबी आणि श्रीमंतांची दरी वाढू शकते. हा भांडवलशाहीचा काय आहे थोडासा दोष आहे. त्याप्रमाणे गरिबी बेरोजगारी पर्यावरण आदींचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जात नाही. ठीक आहे. फायदा नफा हा एकमेव त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. याचा विचार करूनच ही अर्थव्यवस्था चालत असते की आपल्याला जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे. ठीक आहे.
ठीक आहे, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे काही अर्थव्यवस्था, त्यांच्या आपल्याला उदाहरणं पाहिजे. जसे पाश्चात्य देशांमध्ये बरेचसे जे प्रगत देश म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जपान असेल, ठीक आहे, जर्मनी असेल, कॅनडा असेल, फ्रान्स असेल, युनायटेड किंगडम असतील, त्याच्यानंतर अमेरिका, हा तर सर्वात मोठा पुरस्कर्ता आहे भांडवलशाही व्यवस्थेचा. ठीक आहे, तर हे जे देश आहेत हे यांची जी काही अर्थव्यवस्था आहे ती भांडवलशाही पद्धतीची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं समाजवादी अर्थव्यवस्था. ठीक आहे, सोशलिस्ट इकॉनॉमी. सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय, जी काही उत्पादनाची साधनं आहेत, बरोबर की नाही, ही सरकारी मालकीची असतात, बरोबर की नाही. आपण उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीवर आहेत त्याच्यानुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार पाहत आहोत. तर इथे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, उत्पादनाची जी काही साधनं आहेत ती कशा पद्धतीची असणार आहेत, सरकारी, त्याच्यावर मालकी जी आहे ती सरकारकडे असणार आहे किंवा स्टेटकडे असणार आहे. ठीक आहे, आता समाजवाद आणि साम्यवाद असे दोन हे आहेत प्रचार आहेत. समाजवादामध्ये सोशलिस्ट, इथे समाजाचा विचार केला जातो, आणि इथे साम्यवादामध्ये सुद्धा समाजाचा विचार केला जातो. ठीक आहे, समाजवाद थोडा सॉफ्ट आहे, याच्यामध्ये हा कार्ल मार्क्सने पुरस्कृत केलेला आहे, याला कम्युनिझम बोललं जातं, कम्युनिस्ट. ठीक आहे, साम्यवाद सर्वांना इक्वॅलिटी, सर्वांना समान, जे काही संसाधनं असतील त्यांच्यावर सर्वांचा समान अधिकार. पूर्वी म्हणजे हा जो कार्ल मार्क्सने जो काही साम्यवाद मांडलेला होता, ज्याचा साम्यवादाचा उदय जो आहे, कार्ल मार्क्सने जे विचार मांडले त्याच्यामध्ये आहेरे आणि नाहिरे हे दोन गट होते. ठीक आहे, म्हणजे ज्यांच्याकडे संसाधनांची मालकी आहे आणि दुसरे असे लोक की ज्यांच्याकडे संसाधनांची मालकी नाही, यांच्यामध्ये जर संघर्ष झाला तर काय, यांच्यामध्ये दरी निर्माण असल्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये दरी निर्माण होते. काही लोकांकडे संसाधनांची पूर्ण मालकी आहे, काही लोकांकडे नाहीये, तर तफावत निर्माण होते. ठीक आहे, तर तशी तफावत, ज्यांच्याकडे संसाधनांची मालकी आहे त्यांना आहेरे गट बोलला जाता, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना नाहिरे गट बोलला जाता. ठीक आहे, तर कार्ल मार्क्सने सांगितलं होतं बाबा हे असं चालणार नाही, आपण संसाधनं सर्वांसाठी साम्य, त्याच्यामध्ये सर्वांचा समान अधिकार असला पाहिजे, हा साम्यवादाचा विचार सांगतो. ठीक आहे, आणि काही काही चायनासारखे देश आहे यांच्यामध्ये याचं तत्व सुद्धा लागू केलं बोललं. पण चायना जो आहे तो राजकीय दृष्ट्या साम्यवादी आहे, कम्युनिस्ट आहे तो राजकीय दृष्ट्या, परंतु सध्या त्यांची जी काही अर्थव्यवस्था आहे ती भांडवलशाही पद्धतीची आहे. ठीक आहे, तर समाजवाद आपण पाहतो, समाजवाद हा सॉफ्ट आहे, याच्यामध्ये जास्त टोकाच्या भूमिका नाही आहे. ठीक आहे, इथे समान वितरण केलं जातं, लोकांचा विचार करून सर्व काही निर्णय घेतले जातात. ठीक आहे, तर उत्पादनाची साधनांची मालकी सरकारकडे असते. ठीक आहे, आता यांचं काय, समाज कल्याण हे उद्दिष्ट असतं. ठीक आहे, पब्लिक वेलफेअर, कोणतेही सरकार असेल त्याचं काम काय असतं की बाबा लोकांचं जनकल्याण घडवून आणणे. ठीक आहे, तर पब्लिक वेलफेअर ह्या तत्वावर समाजवाद आधारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही सरकार असेल ते सर्व लोकांची काळजी घेईल. ठीक आहे, त्यांना लागणाऱ्या सेवा सुद्धा सरकार पुरवेल, त्यांना लागणाऱ्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते निर्माण, त्या वस्तू किंवा सेवा निर्माण करण्याचा अधिकार सुद्धा कोणाकडे आहे, सरकारकडे आहे. ठीक आहे, त्याची प्रायोरिटी ठरवण्याचं काम सुद्धा सरकारकडे, कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं, कोणत्यांचं करायचं नाही, कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, हे सर्व ठरवण्याचं काम सरकार करत असतं. ठीक आहे, केंद्रीय नियोजन, आता हे करत असताना एक प्लॅन केला जातो. ठीक आहे, त्याला सेंट्रलाइज प्लॅनिंग बोललं जातं. ठीक आहे, एक संस्था असते आर्थिक नियोजन करणारी, ती ठरवते की बाबा ह्या वर्षामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, आपल्या समाजामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कशा पद्धतीने ते आपल्याला मिळवायच्या आणि त्याचं कशा पद्धतीने वितरण आपल्याला समाजामध्ये करायचं, याचं सर्व एक सेंट्रल बॉडी आर्थिक नियोजन करत असते. ठीक आहे, त्याला केंद्रीय नियोजन किंवा केंद्रीय नियोजन प्राधिकरण असं असतं. ठीक आहे, प्रत्येक देशामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये कोणत्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करायची, कशा पद्धतीने प्रॉडक्ट बनवायचं, कोणाला कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे, हे सर्व सरकार ठरवतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ही जी व्यवस्था आहे याच्यामध्ये असमानता जी आहे त्याच्यामध्ये घट असलेली दिसून येते, कारण की काय होतं, सरकार सर्व निर्णय घेत असतं, सर्वांचा विचार करून उत्पादनांची जी काही मालकी आहे ती सरकारची असल्यामुळे बाबा एकाच वर्गाकडे त्याचं अॅक्युम्युलेशन होत नाही किंवा एकाच वर्गाकडे सर्व साधनं त्यांच्या मालकीची होत नाही. इथे सर्वांचा विचार करून सर्व समाजामध्ये एकत्रितरित्या हे यांचं वाटप केलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे असमानतेत घट घडून येत असतं. ठीक आहे, म्हणजे जी काही श्रीमंत गरीब दरी आहे याच्यामध्ये ही जी तफावत ही कमी केली जाते. ठीक आहे, परंतु काय होतं, संपूर्ण पद्धतीने जर समजा आपण संपत्तीचा संपूर्ण समानता आणली, ठीक आहे, तुमच्या मालकीमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या उत्पन्नामध्ये, तर काय होणार आहे, हे व्यवहार नाहीये. ठीक आहे, व्यवहारात ही गोष्ट शक्य नाही होणार, आणि जरी आणण्याचा प्रयत्न केला तरी खूप मोठ्या पद्धतीने संघर्ष निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्ग संघर्ष नाही, याच्यामध्ये गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग असा संघर्ष राहत नाही, याची वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे,
अशा पद्धतीने समाजवाद आहेत, सर्वांना समानता धरून, सर्वांचा समान विचार करून सरकारी धोरणं ठरवली जात असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही व्यवस्था, याचे सुद्धा काही तोटे आहेत. याच्यामध्ये पहिला आहे अकार्यक्षमता. ठीक आहे. सर्वच आताच एक माणसाची एक मानसिकता असते. ठीक आहे. आपण काय करतो, आपण प्रगती करण्याचा विचार करतो. माणसाचा मूळ धर्म काय, काहीतरी प्रगती करणे. ठीक आहे. काहीतरी मिळवण्यासाठी आपण खटपट करत असतो. ठीक आहे. आपल्याकडे आज बाबा सायकल आहे तर आपण काय म्हणतो की नाही बाबा माझ्याकडे टू व्हीलर पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो, कष्ट करत असतो. ठीक आहे. त्या कष्टाच्या मोबदला आपल्याला अर्थार्जनाच्या स्वरूपात मिळत असतो आणि त्याच्यानंतर आपण आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आपल्याकडे गाडी येते तेव्हा आपण काय म्हणतो, नाही बाबा आता मला अजून चांगल्या पद्धतीचं लाईफस्टाईल, माझी जी काही जीवनशैली ती उंचवायची आहे, मला 4 व्हीलर घ्यायची आहे, मला 4 चाकी घ्यायची आहे. ठीक आहे. हे एक मोटिवेशन फॅक्टर असतं आपल्या प्रगती मागे. काहीतरी आपल्याला पाहिजे असतं, काहीतरी वस्तू असते त्याच्यामध्ये आपण, ज्याच्यामुळे आपलं जीवन सुसह्य किंवा सुस्कर होण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. तर ती मिळवण्यासाठी पुन्हा आपण जास्त कष्ट करून चांगल्या पद्धतीचे पैसे अर्थार्जन करून पुन्हा ती गोष्ट घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने काय होतं, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, सर्वच जर सरकार करणार आहे, सरकार आपली काळजी घेणार आहे, सर्व ठरवणार आहे, त्याच्यामुळे जो मोटिवेशन आहे मला सर्वच समान पद्धतीचे असल्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि त्याच्यामध्ये काय होतं, व्यक्तींमध्ये अकार्यक्षमता वाढीस लागू शकते. हा याचा तोटा आहे. ठीक आहे. नव उपक्रमाचा अभाव. ठीक आहे. नवीन उपक्रम करण्यामध्ये सरकार इंटरेस्ट राहत नाही. त्यांनी ठरवलेलं जे काही प्लॅनिंग असेल त्याच्या पद्धतीनेच ते वस्तू किंवा सेवांचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे जे काही नवीनतेचा जो काही शोध घेण्याचा जो प्रयत्न आहे तो माणसाचा, तो इथे लोप पावत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कमतरता, कशाची, किंमत नियंत्रण आणि राज्याची मालकी यामुळे वस्तू आणि सेवांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. बरोबर की नाही. वस्तू आणि सेवांचा तुटवडा निर्माण होण्याचा इथे शक्यता असते. आणि सर्वात महत्त्वाचं काय, वितरण जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये समजा व्यवस्थित पद्धतीने ती राबवली गेली नाही, जे काही वस्तू असतील सेवा असतील त्यांची वितरण व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने इफेक्टिव्हली राबवली गेली नाही तरी त्यांचा कृत्रिम पद्धतीने तुटवडा आपल्याला जाणवू शकतो. त्याच्यानंतर एक आहे भ्रष्टाचार. ठीक आहे. आता सर्व जर सरकार करत असेल, ठीक आहे, म्हणजे निर्णय घेण्याचा सर्व अधिकार सरकारला आहे आणि ती सरकारी यंत्रणा आहे, त्यांच्यामध्ये जर असणारे लोक कार्यक्षम नसतील किंवा भ्रष्ट असतील, ठीक आहे, तर काय होणार आहे, भ्रष्टाचार वाढीस लागणार आहे. कारण की सर्व अधिकार त्यांना आहेत. बरोबर की नाही. सामान्य व्यक्तींना तिथे कोणत्या पद्धतीचा अधिकार नाहीये, त्यांना फक्त सरकारवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्याच्यामुळे समजा ती व्यवस्थेमध्ये काही लोक समजा भ्रष्ट आचरणाचे असतील तर भ्रष्टाचार वाढीस लागू शकतो. ठीक आहे. मर्यादित आर्थिक वाढ. ठीक आहे. मर्यादित आर्थिक वाढ हे पण याचा एक तोटा आहे. कारण की तुम्ही जे ठरवलेले उद्दिष्ट असतात त्याच्यानुसारच सरकार प्रयत्न करून भांडवल गोळा करून किंवा वस्तू आणि सेवा निर्माण करत असतात. त्याच्यामुळे नवीनतेला एक तर तुमच्याकडे स्कोप कमी आहे. ठीक आहे. प्रायव्हेट लोक तुमच्याकडे काय करू शकत नाही. त्याच्यामुळे जे सरकार करेल तेवढं त्याच चौकटीमध्ये तुमची आर्थिक वृद्धी होत असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होत असतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, मला उद्या प्रॉडक्ट तयार करायचं, मला ह्या सेवा द्यायच्या आहेत, नाही, ते सरकार ठरवणार आहे. त्याच्यामुळे तुमचा व्यक्ती स्वातंत्र्य लोप पावणार आहे. ठीक आहे. कधी कधी काय होतं, सरकारी यंत्रणेचा सुद्धा अतिरेक होत असतो. ठीक आहे. बरोबर नाही. त्याच्यामुळे मानवी जी मूल्य त्यांची दडपशाही होऊ शकते, कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होऊ शकते. ठीक आहे. हा याचा दोष आहे. ठीक आहे. आता समाजवादी अर्थव्यवस्थेची उदाहरणं, जो पहिला रशिया आहे तो 1991 पर्यंत कसा होता, USSR, सोव्हिएत रशिया नावाने होता. ठीक आहे. तो समाजवादी अर्थव्यवस्थेचा भाग होता. त्याच्यानंतर काल 1991 मध्ये त्यांचं विभाजन झालं आणि त्याच्यामधून 15 नवीन राष्ट्र वेगवेगळी उदयाला आली. ठीक आहे. तर त्यांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा काय केला, त्याग केला. सध्याच्या काळामध्ये क्युबा, उत्तर कोरिया हे समाजवादी अर्थव्यवस्थेची उदाहरणं सांगता येतील. चीन हा सुद्धा पहिला समाजवादी अर्थव्यवस्थेत होता, पण त्याचा जो काही आहे पाया तो साम्यवादामध्ये जास्त होता. साम्यवाद. ठीक आहे. परंतु आपण समाजवादाचे काही तोटे पाहिले गेले हे सुद्धा चीनच्या लक्षात आले. काही काळाच्या अंतराने चीनला लक्षात आलं की आपल्याला आर्थिक प्रगती करून घ्यायची असेल, आपल्या लोकांना चांगलं जीवनमान द्यायचं असेल किंवा आपल्याला आर्थिक वृद्धी झपाट्याने करायची असेल तर आपल्याला समाजवाद सोडून भांडवलशाहीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आर्थिकरित्या जो काही चीन हा आर्थिकदृष्ट्या कसं झालेला आहे, भांडवलशाही त्याने व्यवस्था आणली गेली आणि राजकीय तिथली जी काही व्यवस्था आहे ती त्यांनी साम्यवादीच ठेवलेली आहे, म्हणजे कम्युनिस्ट ठेवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता हा तिसरा टप्पा आहे. याच्यामध्ये काय आहे, मालकी जी आहे, संसाधनांची मालकी, याच्यामध्ये दोन्हींना स्थान देण्यात आलेले आहे. सरकारी सुद्धा मालकी असणार आहे आणि स्वतंत्र वैयक्तिक जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा मालकी, म्हणजे खाजगी मालकी आणि सरकारी अशा दोन्ही पद्धतीचा
अवलंब याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे भांडवलशाहीचे सुद्धा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे काही तोटे ते बाजूला सारले गेले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे तोटे हे सुद्धा बाजूला सारून दोघींचा जे काही चांगलं मिश्रण तयार करून, म्हणजे मिश्र अवस्था, दोन्ही अवस्थे जे काही अर्थव्यवस्था आहेत त्यांच्यातले चांगले गुण घेण्याचा इथे प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीची अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करणे. याच्यामध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्र एकाच वेळेस कार्यरत असू शकतात. ठीक आहे. आता इथे बघा याची वैशिष्ट्य, खाजगी मालमत्ता सुद्धा तुम्हाला घेण्याचा अधिकार असतो. उद्योगांची उभारणी खाजगी सुद्धा केली जाते. सरकार सुद्धा ठरवून काही उद्योग जे असतात ते स्वतः सरकार सुद्धा बनवू शकतं आणि खाजगी लोक सुद्धा बाजारप्रमाणे जशी मागणी असेल तसे वस्तू किंवा सेवा उत्पादित करण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दोन्ही अर्थव्यवस्थांचा काही जे दोष असतील ते टाकून चांगल्या गुणांचा समन्वय करण्यात आलेला आहे. ठीक आहे. इथे नागरिकांना स्वातंत्र्य सुद्धा आहे. तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला कोणत्या सेवा निवडायच्या आहेत, ठीक आहे, याचं स्वातंत्र्य नागरिकांना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खासगी उत्पादकांची मालकी आणि अस्तित्व यामुळे देशात भांडवल निर्मिती होणार आहे. बरोबर की नाही. सरकार तर सरकारच्या पातळीवर करणारच आहे, परंतु बाजार अधिष्ठित बाजाराला जर नवीन बाजारामध्ये नवीन वस्तूंची, नवीन सेवांची मागणी होत असेल तर तिथे खाजगी जे लोक आहेत, खाजगी जे उत्पादक लोक असतात, ठीक आहे, ते स्वतःचं भांडवल उभारणी करून त्या सेवा आणि वस्तू निर्माण करून समाजाला देऊ शकतात. ठीक आहे. केंद्रीय आर्थिक नियोजनाचे फायदे देखील इथे मिळतात. आता इथे केंद्र, ठीक आहे, जे काही सरकार असेल ते केंद्रीय पद्धतीने प्लॅनिंग करून तिथले जे संसाधनं असतील त्या देशामध्ये उपलब्ध आणि त्यांनी काय आर्थिक प्रगती करायची यांचं जे काही नियोजन करून, नियोजन चांगल्या पद्धतीने करून ते त्यांचं मांडणी करून चांगल्या जे काही असेल अर्थव्यवस्थेला प्रगती होण्यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन ते करू शकतात. ठीक आहे. तर याचे सुद्धा आपल्याला फायदे मिळत असतात. ठीक आहे. आता भारत जो देश आहे, म्हणून भारताच्या बाबतीत पाहताना भारताची जी काही अर्थव्यवस्था ही सुरुवातीला भांडवलशाही आधारित आहे, परंतु मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आपण केला होता. ठीक आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही पण नाही आणि समाजवादी नाही, दोघींचा आपण विचार करून मिश्र अर्थव्यवस्थेचाच पुरस्कार केला होता स्वातंत्र्यानंतर. परंतु जास्त जो भाग होता त्यांचा जे माप होतं हे भांडवलशाहीकडे झुकणारं होतं थोडंफार. ठीक आहे. बरोबर. परंतु 1991च्या दरम्यान, ठीक आहे, भारतावर एक आर्थिक संकट ओढवलं होतं. त्याच्यानंतर वर्ल्ड बँकेने जे काय असेल आपल्याकडे आर्थिक सुधारणांचा प्रस्ताव पाठवला गेला, तो स्वीकारून आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणले आणि आपला जो अर्थव्यवस्था आहे हा मिश्र अर्थव्यवस्थेपासून आपण सध्या मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला वाटचाल चालू आहे. ठीक आहे. 1991 नंतर 1991 साली आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल करण्यात आले. ठीक आहे. तर तिथून पुढे जी आपली अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची सुद्धा आहे, परंतु आपली वाटचाल कशा पद्धतीने चालू आहे, मुक्त अर्थव्यवस्थेकडे. ठीक आहे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. आता हे अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत भांडवलशाही, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. हे तिन्ही प्रकार झाले. हे कसे होते, उत्पादनांच्या जे काही साधन आहेत त्यांच्यावर मालकी कोणाची आहे याच्यावर अवलंबून होते. त्याच्यानंतर आता दुसरा प्रकार आहे हा विकासाच्या अवस्थेनुसार. ठीक आहे. डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्याची कोणत्या अवस्थेमध्ये त्या देशाची अर्थव्यवस्था आहे याच्यात सुद्धा याच्यानुसार प्रकार पाडले जातात. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. ठीक आहे. बरोबर की नाही. विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था हे विकासाची जी कोणती अवस्था आहे, कोणत्या फेजमध्ये ती इकॉनॉमी आहे याच्यानुसार हे प्रकार आहेत. पहिला आहे विकसित म्हणजे डेव्हलप इकॉनॉमी. ठीक आहे. आणि दुसरी आहे विकसनशील अर्थव्यवस्था. आता विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, ह्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते. ठीक आहे. दरडोई म्हणजे काय, एक देश आहे त्या देशाची काय आहे लोकसंख्या असेल, त्या लोकसंख्येमध्ये किती व्यक्ती आहेत. ठीक आहे. दरडोई म्हणजे प्रत्येक डोकं. ठीक आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचं राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, त्याचं जे काही उत्पन्न असेल राष्ट्रीय पद्धतीचं, ठीक आहे, ते किती आहे याच्यानुसार ठरतं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, जी काही विकसित अर्थव्यवस्था आहे तुमचं उत्पन्न कसं असणार आहे, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जास्त असणार आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असणार आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण. ठीक आहे. त्या देशामध्ये औद्योगिकीकरण आहे, इंडस्ट्रियलायझेशन हे चांगल्या पद्धतीने विकसित असणार आहे, डेव्हलप असणार आहे. त्याच्यानंतर शहरीकरण. बरोबर की नाही. शहरीकरण चांगल्या लेवलचं असणार आहे. त्या देशामध्ये जे काही शहरं असतील ती सुस्थितीत असणार आहेत. ठीक आहे. त्यांची मांडणी व्यवस्थित पद्धतीने केली जाणार आहे. तर त्याच्यानंतर त्या देशाचे जे काही नागरिक असतील त्यांच्यामध्ये साक्षरता जी आहे, लिटरसी ही
लिटरसी रेट, साक्षरतेचं प्रमाण कसं असणार आहे, हाय असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जन्मदर आणि मृत्यूदराचे प्रमाण हे कमी असणार आहे. जन्मदर, ठीक आहे, म्हणजे जन्माला येणारी जी काही नवीन नवीन बालकं आहेत त्यांचा जो काही रेट आहे तो सुद्धा कमी असणार आहे आणि मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी नसणार आहे. मृत्यू म्हणजे त्या देशामध्ये जे लोक मरण पावत आहेत त्यांचा जो काही दर आहे तो सुद्धा कसा असणार आहे, कमी असणार आहे. कारण की तिथे डेव्हलपमेंट, तिथल्या ज्या मेडिकल फॅसिलिटी असेल, तिथली जी मेडिकल फॅसिलिटी आहे, ठीक आहे, ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असणार आहे. ती चांगल्या पद्धतीने तिथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ठीक आहे, ते चांगल्या पद्धतीने तयार केलेलं जाणार असेल, जेणेकरून तिथल्या लोकांना त्या वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेतली जात असते. ठीक आहे. त्या वैद्यकीय सेवेवर चांगल्या पद्धतीने खर्च केला जातो, चांगल्या पद्धतीने तिथल्या लोकांची काळजी केली जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जे काही देश असतील, ठीक आहे, त्यांना काय बोललं जाणार आहे, विकसित देश. म्हणजे ज्या देशांमध्ये अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे, तिथले औद्योगिकरण चांगल्या पद्धतीने झालं आहे, तिथली लोक साक्षर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथलं जन्मदर कमी आहे, मृत्यूदर सुद्धा कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा त्यांची जी काही शहरांची संख्या सुद्धा जास्त आहे. ठीक आहे. ग्रामीण भाग जरी असेल, ठीक आहे, तिथलाही तो ग्रामीण भाग सुटसुटीत पद्धतीने, तिथली जी लोक असतील त्यांचं सुद्धा जे जीवनमान आहे ते चांगल्या दर्जाचं असणार आहे. त्यांना औद्योगिक सेवा औद्योगिक नाही, वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे पुरवल्या जात आहेत. तर अशा पद्धतीची जी काही अर्थव्यवस्था असेल त्या अर्थव्यवस्थेला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणणार आहोत. ठीक आहे. इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार केले जात असतात. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमचे रस्ते असतील, तुमचे रेल्वे मार्ग असतील, ठीक आहे, इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवल्या जात असतात. ठीक आहे. तर अशा अर्थव्यवस्थेला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणणार आहोत. आता याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अमेरिका, हे तर सर्वांना माहितीच आहे, अमेरिका झालं. त्याच्यानंतर युरोपियन मधल्या काही कंट्रीज झाल्या. ठीक आहे. कॅनडा सारखा देश झाला, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, ऑस्ट्रेलिया सारखा देश झाला. ह्या देशांना आपण विकसित अर्थव्यवस्था असलेले देश समजत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील. ठीक आहे. आता विकसनशील म्हणजे काय, आता याच्यामध्ये तुलना आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही याच्यामध्ये तुलना आहे की बाबा यांच्या प्रमाणात ह्या म्हणजे जे विकसित अर्थव्यवस्था आहे त्यांच्याशी तुलना केली जाते विकसनशील याची. आता याच्यामध्ये कसं असतं, दरडोई जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे तुलनेने कमी असणार आहे. कोणाच्या तुलनेने, विकसित अर्थव्यवस्थेमधले जे लोक आहेत त्यांच्या तुलनेने राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न कमी असणार आहे. त्याच्यानंतर साक्षरतेचं प्रमाण सुद्धा कमी असणार आहे. समजा इकडे बाबा यांचे 100 लोक आहेत, ते 100 लोकांपैकी बाबा 85 लोक लिटरेट आहे. ठीक आहे. तर इथे काय असणार आहे, 100 पैकी बाबा 60च लोक असू शकतात, 60च लोक असू शकतात, 70% लोक असू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तर त्यांच्या तुलनेने आपली जी काही साक्षरता आहे ते कमी असणार आहे. त्याच्यानंतर औद्योगिकरण हे एवढ्या पद्धतीचं डेव्हलप झालं नसणार आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या लेवलचे औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन विकसित देशांमध्ये आहे त्या तुलनेने विकसनशील देशांमध्ये औद्योगिकरण हे कमी प्रमाणात झालेलं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्राचे प्रमाण जास्त असणार आहे. म्हणजे कृषीवर आधारित जे काही उद्योगधंदे आहेत त्यांची संख्या जास्त असणार आहे. औद्योगिकरण कमी पद्धतीने कृषी आधारित जे काही उद्योगधंदे असतील, व्यवसाय असतील यांची प्राबल्य असणार आहे. ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा उच्च दर असणार आहे. म्हणजे इथे पॉप्युलेशन जे आहे, लोकसंख्या ही जास्त असणार आहे आणि त्याच्यामध्ये जन्मदर जास्त असणार आहे, मृत्यूदर सुद्धा जास्त असू शकतो. कारण की जास्त लोकसंख्या असेल तर तुमच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण पडत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर साक्षरता कमी असल्यामुळे जन्मदरामध्ये सुद्धा वाढ झालेली असू शकणार आहे. ठीक आहे. मृत्यूदर, तुमच्या वैद्यकीय सेवा ह्या निकृष्ट, त्याचा दर्जा थोडा कमी असेल तर तुमचा मृत्यूदर सुद्धा जास्त असू शकतो. ठीक आहे. आता हे सर्व विकसनशील राष्ट्रांमध्ये घडत असतं. आता विकसनशील म्हणजे काय, हे एकतर अविकसित देश, ज्या देशांमध्ये काहीच इंडस्ट्रियलायझेशन नाही. आता तिसरं जे आहे ते अविकसित देश येतात. तिथे म्हणजे कशा पद्धतीचंच डेव्हलपमेंट नाही. तिथे सरकार आहे पण फंक्शनिंग तिथे चांगल्या पद्धतीने होत नाही. तिथे उद्योगधंदे नाही आहेत, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही कोणत्याच पद्धतीचं, तिथे साक्षरता नाही आहे, तिथे गरिबी खूप मोठ्या प्रमाणात आहे. असे जे देश आहेत यांना बोललं तर अविकसित देश. ठीक आहे. आणि याच्यामधले विकसित देश आणि अविकसित देशामधले जे ट्रान्झिशन करणारे देश आहेत, जे विकसित देशांकडे
होण्याकडे त्यांची प्रगतीची वाटचाल चालू आहे अशा राष्ट्रांना विकसनशील अर्थव्यवस्था बोललं जातं. ठीक आहे, यांच्यामध्ये डेव्हलपमेंट पूर्णरित्या झालेली नाही, परंतु हे देश काही कालावधीनंतर किंवा यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यांच्याकडे नेतृत्व उभं राहिलं, ठीक आहे, आणि यांच्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं जर बदलाव घडून आणला गेला तर हे नक्कीच विकसित देशांमध्ये प्रवर्तित होऊ शकतात. अशा देशांना विकसनशील राष्ट्र बोललं जातं. ठीक आहे, यांच्यामध्ये काय असतं, प्रगती करण्याचं जे काय असेल, ठीक आहे, सतत प्रयत्नशील असतात ही लोक. ठीक आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतात. आता भारत हा देश आहे तो विकसनशील देशांमध्ये गणला जातो. ठीक आहे, विकसनशील. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्राझील सारखे देश असेल, ठीक आहे, हे सुद्धा विकसनशील देशांमध्ये गणले जातात. ते विकसित पूर्णपणे झालेले नाहीयेत. ठीक आहे, पण ते ठराविक काही कालांतराने विकसित म्हणून गणले जाऊ शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये तिथल्या जे काही राजकीय इच्छाशक्ती ही प्रबळ असावी लागते. ठीक आहे, तिथल्या लोकांचा आत्मविश्वास स्वतःमध्ये असायला पाहिजे चांगल्या पद्धतीने, जेणेकरून ते व्यवस्थित पद्धतीने स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा मॅनेजमेंट करून स्वतःला विकसनशील देशांमधून विकसित देशांमध्ये घेऊन जाऊ शकतात. आता आपण चीन सारख्या देशाचं उदाहरण घेतलं. आता चीन हा सुरुवातीला समाजवादी देश होता आणि साम्यवाद ह्याचा विचार पगडा त्याच्यावर होता. तर त्यांची जी काही अर्थव्यवस्था होती ही आपल्या देशासारखीच म्हणजे विकसनशील सारखीच होती. परंतु मध्यंतरीचा जो काळ आला 70, 80, 90चं जे दशक होतं त्या काळखंडामध्ये चीनच्या जे काही नेतृत्व होतं त्यांनी स्वतःला प्रगत करण्याचं ठरवलं आणि त्यांनी स्वतःच्या जे काही राजकीय असेल आर्थिक असेल याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला विकसित राष्ट्र म्हणून करण्यासाठी त्यांनी खूप आमूलाग्र बदल घडून आणले. ठीक आहे, तिथ्या टप्प्यामध्ये भारत हा देश थोडा मागेच पडला होता. ठीक आहे, ओके. तर चीनने स्वतःच्या जे काही अंतर्गत बाबी असतील त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून स्वतःची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने विकसित देशांमध्ये करून आणली. ठीक आहे, चायनामध्ये सुद्धा लोकसंख्या खूप आहे, चायनाचा भूभाग सुद्धा खूप मोठा आहे. ठीक आहे, परंतु त्यांनी एक सेंट्रलाइज ऍक्सेस ठेवून, ठीक आहे, त्यांच्याकडे जी काही राजकीय इच्छाशक्ती होती त्यांनी एक उद्दिष्ट किंवा गोल सेट केले होते त्याप्रमाणे त्यांनी वर्कआउट केलं. ठीक आहे, आणि त्यांनी चांगली पद्धतीने स्वतःच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी करून घेण्यात त्यांना यश प्राप्त झालं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था हा टॉपिक आपल्या इथे कव्हर झालेला आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असावा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पाहिजे अर्थव्यवस्थेची क्षेत्र कोणकोणती असतात. ठीक आहे, आता आपण बोलतो अर्थव्यवस्थेची क्षेत्र कशानुरूप असतात. ठीक आहे, अर्थव्यवस्था आता बघा भारत सारखा देश हा आपण बोलतो की कृषी प्रधान देश आहे. ठीक आहे, कारण की आपल्याकडे भरपूर सारी जनता जी आहे 50-55% जवळपास जी काही आपली जनता आहे तशी पाहिलं की 60% बोलता येतील, पण जास्त करून जे काही आपलं जनता आहे ती कृषी आधारित आहे. खेड्यांमध्ये भरपूर जनता राहते. ठीक आहे, तर कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था आहे. कृषी आधारित जे काही व्यवसाय उद्योगधंदे असतील, ठीक आहे, कृषीशी निगडीत गोष्टींमध्ये इथली अर्थव्यवस्था किंवा इथली लोक जास्त गुंतलेली आहेत. ठीक आहे, तर अर्थव्यवस्थेची क्षेत्रे कोणकोणती असतात ती बघा. एक आहे व्यवसाय कोणता आहे त्याच्यानुसार आणि मालकीनुसार. ठीक आहे, मालकीनुसार आणि व्यवसायानुसार हे दोन याच्यामध्ये याची विभागणी केलेली आहे. व्यवसायानुसार प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचक अशी 5 क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्रज्ञ जे काय असतील त्यांनी विभागणी केलेली आहे अर्थव्यवस्था क्षेत्रांची. आणि दुसरं आहे मालकीनुसार. इथे सार्वजनिक मालकी, खाजगी मालकी, संयुक्त मालकी आणि सहकार क्षेत्र असे हे 4 प्रकार मालकीनुसार केलेले आहेत आणि 5 प्रकार हे व्यवसायानुसार करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आता व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. आता व्यवसायानुसार बघा, आता पहिलं आहे प्राथमिक क्षेत्र, याला बोललं जातं प्रायमरी सेक्टर इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आता प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय. ठीक आहे, तुमची जी काही नैसर्गिक संसाधनं आहे, ठीक आहे, पृथ्वीवरून जो कच्चा माल लागतो, ठीक आहे, आणि मूलभूत अन्न यासारख्या उत्पादनांचे संकलन करणे किंवा गोळा करणे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, पृथ्वी जी आहे तुमचे, ठीक आहे, पृथ्वी आहे, पृथ्वीवर माणसं राहतात. आता जी नैसर्गिक संसाधनं आहेत, ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही शेती करताय, शेती तुम्ही पृथ्वीवर करताय, बरोबर की नाही. शेती तुम्ही काय चारताय, इथे झाडं उगवताय. ठीक आहे, याच्यापासून ह्या शेतीपासून काय करताय, उत्पादन घेत आहेत. तर ते तुमचा प्राथमिक क्षेत्राला प्रायमरी क्षेत्र. तुमचा प्रथम स्रोत काय आहे उत्पादनाचा, तो तुमचा शेती आहे. त्या जमिनीतून तुम्ही काहीतरी कमवताय, त्या जमिनीतून तुम्ही अन्नधान्य पकवताय, त्या अन्नधान्याचं पुढे प्रोसेसिंग करून विकताय किंवा काय. ठीक आहे, हे तुमचं प्रायमरी सेक्टर झालं. ठीक आहे, समजा त्याच्यामध्ये तुमचं आलं दुसरं अजून पशुपालन आलं. ठीक आहे, तुमच्याकडे जनावर असू शकतात. पशुपालन म्हणजे तुमच्याकडे गाई असेल,
म्हैस असेल, गाई असेल, बकरी असेल, शेळी असेल, कोंबडी असेल, मेंढी असेल, किंवा तुम्ही मासेमारी करत असाल, ठीक आहे, समुद्रामध्ये राहत असाल तुम्ही, मासेमारी तुम्ही कशावर अवलंबून आहात? त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर, ठीक आहे. तर ते सुद्धा तुमच्या प्रायमरी सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. ते प्राथमिक उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याच्यानंतर खाणकाम, ठीक आहे, जमिनीमध्ये संसाधन आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत, ठीक आहे, खणी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, काहीतरी मिनरल्स असतील, ठीक आहे, काही खनिजे असतील, सोन्यासारख्या खणी असतात, ठीक आहे, चांदी असेल, कॉपर असेल, हे जे नैसर्गिक संसाधन आहे यांचं काय करतो तुम्ही, ते जमिनीमधून काढत आहात. तर ते तुमचं कशामध्ये येतं? प्रायमरी सेक्टरमध्ये येत असतं. खाणकाममध्ये करणारे जे काही इंडस्ट्री असतात त्या प्रायमरी सेक्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर वनीकरण, जंगल आहे, जंगलामधून आपल्याला भरपूर सारा संसाधनं मिळत असतात, हे रिसोर्स आहेत तुमचे, ठीक आहे. जंगलामधून काय मिळतं? जंगलामधून तुम्हाला लाकूड मिळतं. त्या लाकूडचं तुम्ही काय बनवू शकता? पुढे फर्निचरसाठी उपयोग होतो. फर्निचर, बरोबर की नाही? फर्निचर इंडस्ट्रीमध्ये लाकडाचाच उपयोग होतो. त्याच्यानंतर बाबा कागद आहे, कागद इंडस्ट्री, कागद बनवण्यासाठी तुम्हाला काय लागतं? तुम्हाला वनं लागतात, जेणेकरून ते झाडांचा लगदा तयार करून तुम्ही त्याच्यापासून काय बनवता? कागद बनवता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आयुर्वेदिक प्रॉडक्ट असतील, काही काही तुमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये वापरले जाणारे खूप सारे घटक आहेत, खूप सारे असे मेडिसिनल प्लांट आहेत जे तुम्हाला जंगलामध्ये मिळतात, ते असेल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा वापर होतो, ठीक आहे. आता मध असेल किंवा काय, ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही निसर्गामधून, जंगलामधून मिळत असतात, ठीक आहे. तर त्याच्यावर चालणारी जी काही अर्थव्यवस्था आहे ही सुद्धा तुमच्या प्राथमिक क्षेत्रामध्ये येते, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा शिकार करणे, ठीक आहे. शिकार म्हणजे काय? तुमचं जे काही ॲनिमल असतील, ठीक आहे, त्यांचं जे काय करता तुम्ही खाद्य म्हणून त्याचा वापर करत असाल, ठीक आहे. त्याच्यामध्ये गाई असेल, शेळी असेल, कोंबडी असेल, यांचं चिकन वगैरे म्हणून याच्यावर आधारित त्याचं मांस विकलं जातं, बरोबर की नाही? तर त्याचाही मासे असतील, मासे तुम्ही मासेमारी करून वाळवून त्याच्यावर प्रक्रिया करून सुद्धा ते विकू शकता, ठीक आहे. त्याचा वापर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. तर याचा सुद्धा तुमच्या प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश होत असतो. त्याच्यानंतर उत्खनन, ठीक आहे. तुम्ही जमिनीमधून उत्खनन करून जे काही काढता ते सर्व कशामध्ये? तुमच्या प्रायमरी सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. तुम्ही जमीन खोदताय, त्याच्यामधून समजा तुम्हाला जे काही मिळतंय ते सुद्धा उत्खननामध्ये असणाऱ्या गोष्टी तुमच्या प्रायमरी सेक्टरमध्ये येत असतात. त्याच्यानंतर कच्च्या मालाचे पॅकेजिंग आणि प्रक्रिया करणे हे देखील या क्षेत्राचा भाग असेल, ठीक आहे. आता कच्चा माल असेल, समजा आता मी शेतामध्ये काहीतरी पिकवलं, समजा मी टोमॅटो पिकवले आणि मला हे टोमॅटो पाठवायचे परदेशी, तर मी काय त्याला आता परदेशी पाठवण्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीचं पॅकेजिंग करणं गरजेचं आहे, ठीक आहे, आणि ते नंतर पाठवणं गरजेचं आहे. तर आता ते टोमॅटो असतील ते मी डायरेक्टली पाठवू शकतो. आता त्या टोमॅटोचं समजा मला लोणचं बनवायचं आहे, तर याला काय होतं? फूड प्रोसेसिंग प्रक्रिया, समजा त्या टोमॅटोचा ज्यूस बनवायचा आहे, त्याचा केचप बनवायचा आहे, परंतु हे सर्व कशावर डिपेंडेंट आहे? तुमच्या निसर्गावर, ठीक आहे. म्हणजे निसर्गावर आधारित जे काही अर्थचक्र चालतं ते तुमचे सर्व प्राथमिक क्षेत्र येतात. हे तुमचं प्रायमरी सोर्स आहे. तुमच्या ऊर्जा, तुमच्या ज्या काही पुढे घडणाऱ्या घडामोडी आहेत त्याचा सर्वात बेस जो आहे तो ह्या क्षेत्रावर डिपेंडंट आहे, ठीक आहे, बरोबर की नाही? कारण ही निसर्गाची याच्यामध्ये निसर्ग अधिष्ठित गोष्टींवर तुमचे काही लाईव्हलीहूड डिपेंडंट असते आणि त्याच्यावर आधारित असणाऱ्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्याला प्राथमिक क्षेत्र बोललं जातं, ठीक आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये एवढे सगळं येऊन जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आता ह्या प्राथमिक क्षेत्राला काय इंग्लिशमध्ये काय बोललं जातं? कृषी आणि संलग्न क्षेत्रे म्हणजेच ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर, ठीक आहे, हे बोललं जातं. त्याच्यानंतर दुसरी क्षेत्र आहे, दुय्यम जे क्षेत्र आहे ते कोणतं आहे? जे सेकंडरी सेक्टर. याच्यामध्ये काय आहे? जे काही तुम्ही कच्चा माल वगैरे काढताय प्राथमिक क्षेत्रामधून, ठीक आहे, आणि त्या क्षेत्रापासून तुम्ही त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांमध्ये समजा कन्व्हर्ट करत आहात, तर त्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी ह्या सेकंडरी द्वितीय क्षेत्रामध्ये मोडतात, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय काय मोडते बघा? उद्योग क्षेत्र, इंडस्ट्री, ठीक आहे, हे मोडतं. आता याच्यामध्ये सर्व उत्पादन असेल, प्रोडक्शन असेल, तुम्ही आता काहीतरी बनवताय, ठीक आहे, तुम्ही जंगलामधून लाकूड आणताय, त्या लाकडापासून फर्निचर चांगल्या चांगल्या पद्धतीने बनवताय, तर ते तुमच्या सेकंडरी याच्यामध्ये. त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्र, ठीक आहे, बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्ही सिमेंट असेल, विटा असेल, वाळू असेल याचा वापर करून काय करताय? बांधकाम करताय, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं काही घरांचे बांधकाम असेल, नदी असतील, काही असेल, ते बांधकाम क्षेत्र सुद्धा तुमच्या याच्यामध्ये सेकंडरी सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. याला इंडस्ट्री सेक्टर बोललं जातं, ठीक आहे, बरोबर की नाही? तुम्ही
खनन करताय, उत्खनन करताय, त्या उत्खननातून काय करताय, कॉपर काढला, पण त्या कॉपर पासून काय बनवायचं त्याचा, ठीक आहे, ते रॉ फॉर्मॅटमध्ये काढलं, त्याची प्रोसेसिंग करून तुम्हाला कॉपरची वायर बनवायची आहे, तर त्याच्यासाठी ती वायर बनवण्यासाठी एक इंडस्ट्री सेटअप करावी लागणार आहे, ती उद्योग जे क्षेत्र आहे ते मग तुमच्या उद्योग क्षेत्रामध्ये येते, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला समुद्रामध्ये ऑइल सापडलं, कच्चं तेल सापडलं, त्या कच्चं तेलाला रिफाईन करून तुम्हाला पेट्रोल बनवायचं, डिझेल बनवायचं, नॅचरल गॅस बनवायचं असेल, काय काय असेल, नॅचरल गॅसचे समजा रिफायनरीज वेगळे असतात, तर ते सर्व इंडस्ट्री सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. तर दुसरं जे सेकंडरी सेक्टर आहे याला इंडस्ट्री क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र असं बोललं जातं. त्याच्यानंतर आहे तृतीय क्षेत्र, टर्शरी सेक्टर. आता टर्शरी सेक्टरमध्ये काय येतं, सेवा उद्योग येतात, सर्व्हिस सेक्टर म्हणून याला ओळखलं जातं. याच्यामध्ये काय होतं, प्रायमरी आणि सेकंडरी क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे घटक आहेत त्यांना सेवा पुरवण्याचं काम केलं जातं, सेवा, ठीक आहे. इथे व्यवसाय असतील, बरेचसे व्यवसाय असतात, मोठमोठे उद्योग समूह असतात किंवा जे काही व्यावसायिक असतील, वैयक्तिक लेवलचे व्यावसायिक असतील, यांना विविध सेवा पुरवण्याचं काम इथे केलं जातं. आता तुमचं मेडिकल सेक्टर घेतलं, ते सुद्धा कशामध्ये येतं, मेडिकल, तुम्ही एखादं हॉस्पिटल बनवताय, तर ते हॉस्पिटल कशामध्ये येणार आहे, ती एक सेवा आहे, समाजाची करणारी सेवा, ते सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं. आता तुम्ही काय करता, तुम्ही एखादा रेस्टॉरंट चालवताय, एखादा हॉटेल चालवताय, हा जरी तुमचा उद्योग असला तरी काय आहे, ती एक प्रकारची सेवा आहे, तर ते सर्व्हिस सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. रेस्टॉरंट्स असतील, तुम्ही एखादी कार चालवताय, तुमची एक एजन्सी आहे, कार एजन्सी किंवा बस एजन्सी असेल, इथून तुम्ही काय करताय, लोकांना ट्रान्सपोर्ट सेवा प्रोव्हाइड करताय, लोकांची सेवा वेगवेगळ्या तऱ्हेने, ठीक आहे, तुम्ही जर करत असाल तर ते सर्व सर्व्हिस सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. आणि इथे बँकिंग बघा, पर्यटन झालं, विमा झालं, बँकिंग झालं, आरोग्य क्षेत्र आलं, ठीक आहे, जे काही लिपिक वर्ग आहे हे सर्व सर्व्हिस सेक्टरमध्ये येत असतात, ठीक आहे. हे कोणती गोष्ट नवीन पद्धतीने तयार करत नाही, ठीक आहे, हे फक्त काय करतात, जे लोक आहेत त्यांना विविध सेवा पुरवण्याचं काम करत असतात, ठीक आहे. आता तुम्ही बँकिंगमध्ये गेलात, तुम्ही बँकिंगमध्ये काय केलं, आता तुमचे जे काही पैसे आहे त्याचे मॅनेजमेंट करण्याचं काम हे लोक करतात, तुम्हाला ते आर्थिक व्यवहार, ठीक आहे, ते सांभाळण्यासाठी, तुमचे पैसे सांभाळायचं काम हे लोक करतात, तुम्हाला पैसे सांभाळण्याची सेवा हे देत असतात. तुम्ही तो आमच्याकडे पैसा ठेवा, आम्ही बाबा ते कुठेतरी गुंतवणूक करू आणि तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून काहीतरी तुम्हाला व्याज देऊ, ठीक आहे, किंवा तुम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही 10 लोकांनी माझ्याकडे पैसे ठेवलेले आहेत, बरोबर की नाही, ठीक आहे, मी पैसे ते गुंतवलेले आहेत, बाबा तुम्हाला गरज आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय करणार, मला 10 रुपयाची गरज आहे बाबा, मला एक कर्ज स्वरूपात द्या, ठीक आहे, तर मी 10 रुपये तुम्हाला देणार आहे, त्याच्यावरच बाबा एक 2% काय असेल, 4%, 5% काय व्याज ठरलेलं असेल त्याप्रमाणे मी घेणार आहे, ठीक आहे. तर याच्यावर हे बँकिंग क्षेत्र चालतं. ही सुद्धा काय एक वित्तीय सेवा आहे, तुम्हाला दिली जाणारी काय आहे, सर्व्हिस आहे, ठीक आहे. इथे कोणत्याही पद्धतीचा प्रॉडक्ट, वस्तू उत्पादित केली जात नाही, ठीक आहे. पर्यटन असेल, पर्यटन म्हणजे काय, निसर्गरम्य काही काही स्थळ असतात किंवा मानवाने खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी तयार केलेलं असतं, ठीक आहे, काही ऐतिहासिक असतील, काही भौगोलिक गोष्टी असतील, निसर्गरम्य प्रदेश, इथे लोकांना काही धार्मिक स्थळ असतील, लोक तिथे दर्शनासाठी म्हणा किंवा हवा पालट म्हणा किंवा मनोरंजनासाठी जात असतात, ठीक आहे. तर तिथे सुद्धा तुम्हाला पर्यटन सेवा उपलब्ध करून दिल्या जात असतात, ठीक आहे. तर ते सुद्धा क्षेत्र तुमच्या तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये येत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्य असेल, कायदा असेल, आता तुम्ही समजा वकील म्हणताय, तुम्हाला वकिली सेवा करायची आहे, ठीक आहे. वकिली सेवा म्हणजे काय, समजा तुम्हाला जे काही आपली काय बोलता येईल, लीगल सिस्टम आहे, बरोबर की नाही, त्या लीगल सिस्टममध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या सेवा, तुम्हाला सर्व काही कायदे कानून कळत नाही, सामान्य माणसाला सगळ्यांना सगळं काही कळत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला काही अडचण आली समाजामध्ये, काही व्यवहार करताना किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला लीगल ॲडवाइस करण्याचं काम काही लोक करत असतात, ठीक आहे, बरोबर की नाही. न्यायालयामध्ये, कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्हाला जे काही सेवा पुरवली जाते ती सुद्धा तुमच्या सर्व्हिस सेक्टरचाच एक भाग आहे, ठीक आहे. आणि हे सर्व तृतीय क्षेत्रामध्ये येत असतं. त्याच्यानंतर पुढचं एक क्षेत्र आहे बाबा, ते आहे चतुर्थ क्षेत्र, क्वाटर्नरी सर्व्हिसेस. याच्यामध्ये बघा, हे बौद्धिक क्रियांनी बनलेले क्षेत्र आहे, ठीक आहे. ही ज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था याला बोललं जातं, किंवा हे जे क्षेत्र आहे हे कशावर अवलंबून आहे, तुमच्या माणसाच्या बुद्धिमत्तेवर, ठीक आहे. जिथे डोक्याचा वापर होतो, ठीक आहे, तिथे तुमचं मग त्याच्यामध्ये तुमचं IT इंडस्ट्री आली, ठीक आहे. त्याच्यानंतर चांगले चांगले रिसर्च अँड डेव्हलपमेंट्स, ठीक आहे, ह्यासारख्या ज्या जिथे बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. समजा तुम्हाला एखादं औषध आहे, ते औषध बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीचा त्याच्यावर रिसर्च करत असेल, काही डॉक्टर्स असतील, ठीक आहे, काही फार्मासिस्ट असतील, हे औषध बनवण्यासाठी खूप मेहनत करून एक रिसर्च करून एक फॉर्म्युला तयार करत आहे, तर तो सुद्धा तुमच्या ज्ञान अर्थव्यवस्थेचाच भाग येतो. म्हणजे क्वाटर्नरी सेक्टर, एखादा IT क्षेत्र आहे, माहिती तंत्रज्ञानमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती आहे आणि तो एखादा चांगलं ॲप्लिकेशन बनवत आहे किंवा एखादा
रोबोटिक्स बनवत आहे किंवा एखादी सॅटेलाइट बनवत असेल, ही जे क्षेत्र येतात, ठीक आहे, जिथे बाबा तुमच्या बुद्धिमत्तेचा चांगला वापर केला जातो, जेव्हा बुद्धिमत्तेचा कस पडतो, ठीक आहे, ते ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत आणि ती जी अर्थव्यवस्था असते त्याला नॉलेज इकॉनॉमी बोलला जातं आणि त्या अर्थव्यवस्थेला ज्ञान अर्थव्यवस्था किंवा नॉलेज इकॉनॉमी बोलला जातं आणि हे सर्व तुमच्या चतुर्थक क्षेत्राचा भाग घेऊन जातं, ठीक आहे. याला चतुर्थक, जे काही अर्थशास्त्रज्ञ यांनी चतुर्थक क्षेत्रामध्ये याचा समावेश केलेला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सरकार, संस्कृती, ग्रंथालय, वैज्ञानिक संशोधन, तुम्ही काही रिसर्च पेपर तयार करत आहात, ठीक आहे, तुम्ही कशाच तरी अभ्यास, एखादी गोष्ट असेल, ठीक आहे, त्याचा अभ्यास करून तुम्ही काहीतरी संशोधन करतात, नवीन काहीतरी गोष्ट निर्माण करत आहात, ठीक आहे, तर ती गोष्टी शिक्षण क्षेत्र आलं, ठीक आहे. याच्यामध्ये काय तुमच्या बुद्धीचा वापर होत असतो, ठीक आहे. टेक्निकल काही गोष्टी असतील, काही तांत्रिक बाबी असतील, काही मशीन्स तयार करत असतील, त्या मशीन्सचे डिझाईन्स तयार करत असतील, ठीक आहे. हे सर्व क्षेत्र तुमच्या चतुर्थ क्षेत्रामध्ये येतं, क्वाटर्नरी क्षेत्रामध्ये येत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पंचक्षेत्र, क्विनरी सेक्टर, ठीक आहे. आता हे जे सेक्टर आहे हे हायेस्ट डिसिजन, ठीक आहे, हायेस्ट डिसिजन मेकिंग याच्याशी संबंधित आहे. म्हणजे एकदम टॉप लेवलची मॅनेजमेंट लेवल, ठीक आहे. मॅनेजमेंट एखाद्या वस्तूचं, एखादी संस्था असेल जिथे 20-25 हजार लोक काम करत आहेत आणि ते काम करणाऱ्या लोकांवर त्यांचं सर्व मॅनेजमेंट करणारे 4 लोक आहेत, ठीक आहे. हे 4 लोक सर्व डिसिजन घेत असतात, निर्णय घेण्याची क्षमता यांच्यामध्ये असते, ठीक आहे. तर ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळे घटक असतील, त्या लेवलला कार्य करणारे जे लोक असतात, ठीक आहे, ते ह्या पंचक्षेत्रामध्ये मोडले जातात, ठीक आहे. तिथे सर्वोच्च स्तरावरील प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग जिथे घेतली जाते आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे व्यक्ती हे सर्व पंचक्षेत्रामध्ये येत असतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सरकार असेल, सरकार पातळीवर खूप मोठ्या लेवलला तुमच्या पंतप्रधान असेल, त्याच्यानंतर नीती आयोग असेल, मंत्रिमंडळ असेल, याच्यामध्ये सर्वात हायेस्ट लेवलचा डिसिजन मेकिंग केलं जातं, कारण त्यांनी जे घेतलेले डिसिजन असतात ते समाजावर इम्पॅक्ट पडत असतात. तर अशा पद्धतीचे त्याच्यानंतर काही विद्यापीठ असतील, ठीक आहे, विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम असेल, रिसर्च असेल, चांगल्या पद्धतीचा घडवण्याचं कार्य इथे केलं जातं. तर तिथे असणारे जे काही डिसिजन मेकिंग, तिथे असणारे जे काही प्रोफेसर वगैरे असतात, ठीक आहे, ते उच्च शिक्षित वगैरे असतात, ते जे काही अनुकरण करतात ते त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या कामकाजामध्ये जे काही घटक किंवा जे काही घडामोडी घडवून आणत असतात त्याचा इम्पॅक्ट समाजावर पडत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्य सेवा असेल, संस्कृती असेल, तुमची जी काही संस्कृती असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा प्रसार करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, ठीक आहे. ती एक तुमचा पंचक्षेत्राचाच भाग आहे, ठीक आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री आपण म्हणू शकतो त्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रसार माध्यम असतील, मीडिया, ठीक आहे. प्रसार माध्यम म्हणजे मीडिया, तुमच्या मीडिया हा तुमचा पंचक्षेत्राचा भाग असतो, ठीक आहे. इथे इन्फॉर्मेशनचं देवाणघेवाण केली जाते, ठीक आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा समावेश या पंचक्षेत्रात होत असतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे 5 क्षेत्र आहे यांचा समावेश केलेला आहे, ठीक आहे. इथे त्यांचं दाखवलेलं आहे की बाबा 5 क्षेत्र कोणते. पहिलं ॲग्री रिलेटेड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री आहे, द्वितीय क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्रावर आधारित तुमचं द्वितीय क्षेत्र असणार आहे, कारण कच्चा माल, इंडस्ट्रीला लागणारा सर्व कच्चा माल हा प्राथमिक क्षेत्रातूनच येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तृतीय क्षेत्र आहे, ठीक आहे. सर्व्हिस सेक्टर म्हणता येईल याला, तृतीय क्षेत्र, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा इनोव्हेशन, तंत्रज्ञानावर आधारित बौद्धिक जिथे वापर होत असतो, इनोव्हेशनचा जिथे भाग येतो तो तुमचा चतुर्थ क्षेत्र आणि डिसिजन मेकिंग करणारे पंचक्षेत्रामध्ये मोडले जातात. अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचा हे 5 क्षेत्र डिफाईन केलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र कोणकोणती आहेत, ठीक आहे. मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र, ठीक आहे. आता इथे आहे पहिलं सार्वजनिक क्षेत्र, बरोबर नाही, पब्लिक सेक्टर बोलतो आपण त्याला. आता इथे सरकारची मालकी असणारे, व्यवस्थापन आणि नियंत्रण केले असणाऱ्या जे उद्योगधंदे आहेत याच्यामध्ये सर्व काय असणारे सरकारची मालकी असणार आहे, ठीक आहे. म्हणजे सरकारच्या अखत्यारीत असणारे उद्योगधंदे वगैरे, ठीक आहे. याला पब्लिक सेक्टरमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, आता तुमची रेल्वे असेल, भारतासारख्या देशामध्ये रेल्वे आहे, ठीक आहे. रेल्वे क्षेत्र त्याच्यावर सरकारची मालकी असते, ठीक आहे. त्याच्यानंतर संरक्षण, शस्त्रास्त्र वगैरे जे बनवण्याचं काम आहे हे सुद्धा सरकार त्याच्या पातळीवर करत असतं, त्याच्यामध्ये सरकारची पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यानंतर दूरदर्शन वगैरे जे काय असतील, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा हे सरकारी मालकीचे काय असेल ते तुमच्यामध्ये बघा, डीडी नॅशनल हे जे चॅनल आहे हे संपूर्णपणे सरकारच्या मालकीचं आहे, ठीक आहे. तर ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये येत असतं, कारण की याच्यावर मालकी कोणाची आहे, सरकारची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर. आता ह्याच्यामधले जास्त उद्योगधंदे असणार आहे, याच्यावर खाजगी व्यक्ती किंवा काही
व्यक्तींचा समूह असतो, ठीक आहे, त्यांचा मालकी असणार आहे. जे काही निर्णय प्रक्रिया होणार आहे ती सर्व ह्या खाजगी व्यक्तींद्वारे ठरवली जाणार आहे आणि संपूर्ण पद्धतीने त्याच्यातून मिळणारा जो नफा आहे तो या खाजगी व्यक्तींना मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं जे काही क्षेत्र आहे त्याला प्रायव्हेट सेक्टर बोललं जातं. ठीक आहे, वैयक्तिक लाभ मिळवणे हा याचा हेतू असतो. ठीक आहे, व्यापार, शेती, उद्योग धंदे विविध पद्धतीचे हे सर्व तुमच्या छोटा असेल मोठा असेल उद्योग असेल, ठीक आहे, हे सर्व तुमच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये येत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर संयुक्त क्षेत्र, जॉईंट सेक्टर. ठीक आहे, काही क्षेत्र असे आहेत ज्याच्यामध्ये सरकार आणि खाजगी दोघेही पार्टनरशिप करून काही उद्योगधंदे उभे करू शकतात. ठीक आहे, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीचं जे क्षेत्र आहे जिथे सरकार आणि वैयक्तिक लोक भागीदारी करून उद्योग समूह चालवत असतात किंवा काही वस्तूंची सेवा निर्माण करत असतात, तर अशा क्षेत्रांना काय बोलतो आपण, संयुक्त क्षेत्र, जॉईंट सेक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथं क्षेत्र आहे ते सहकार क्षेत्र. ठीक आहे, भारतामध्ये सहकाराचा, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तर खूप मोठा वाटा आहे सहकार क्षेत्राचा. ठीक आहे, याचा आपल्याला पुढे चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा सहकार क्षेत्राचा. ठीक आहे, कारण की भारताची जी अर्थव्यवस्था आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्र हे चांगल्या पद्धतीने भारतीय पातळीवर संपूर्ण भारताचा विचार करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये सहकाराचा खूप मोठा वाटा आपल्या समाजाच्या जडणघडणीमध्ये आहे. तुम्ही आत्ताही जरी ग्रामीण भागामध्ये गेला तर सहकारी तत्वावर चालणाऱ्या खूप साऱ्या संस्था असतील, कारखाने असतील आणि त्याचा ग्रामीण भागाच्या ज्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम घडून येतो. त्याच्यामध्ये राजकीय असेल आणि आर्थिक दोन्ही प्रकारचा प्रभाव हा सहकाराचा अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जास्त पद्धतीने पाहायला मिळतो. शहरी भागामध्ये थोडं कमी आहे, पण ग्रामीण भागामध्ये याचा मोठं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, तर याचा एक चांगल्या पद्धतीने अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, आता सहकार क्षेत्रामध्ये बघा, हे काय, हे खाजगी क्षेत्रच आहे. ठीक आहे, खाजगी क्षेत्र, बरोबर. पण इथे काय, अनेक व्यक्ती एकत्रित येऊन काय करत असतात, उद्योग समूह वगैरे स्थापन करत असतात आणि तेथे सहकाराचं तत्व असतं, कोऑपरेटिव्ह. तुम्ही एकमेकांना सहकार्य करून हे उद्योगधंदे चालवले जातात आणि याचा मूळ की बाबा आपला फायदा होताना, म्हणजे संस्थेचा फायदा होताना जे काही त्याच्यामध्ये असणारे लोक आहेत त्या सर्वांना त्याचा फायदा एका वेळेस मिळवला जातो. आणि याचं तत्व कसं असतं, एक सभासद एक मत. ठीक आहे, आता इथे 100 लोक, समजा 10-20 लोक एकत्र आले, समजा आता सहकाराचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं की सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध आहेत. आता साखर कारखाने म्हणजे काय, समजा हे 2-4 गावं आहेत बाबा, तर त्या 4 गावांनी मिळून समजा 5 गाव आहेत. ठीक आहे, त्या 5 गावांमध्ये बाबा ऊसाची शेती केली जाते, पण त्यांना तिथे कारखाना उपलब्ध नाही. तर तिथले 20 लोक एकत्र आले त्या गावामधले. ठीक आहे, एका गावातले 4, दुसऱ्या गावातले 4, तिसरे 4, 5 असे 5-5 गाव मिळून 4-4 लोक एकत्र आले. त्यांनी ठरवलं की बाबा की आपल्याला इथे साखर कारखाना काढायचा आहे. तर त्यांनी काय 20 लोक तर घेऊन काय केलं, सहकारी साखर कारखाना स्थापन केला. ठीक आहे, आता त्यांनी भागभांडवल लावलं. ठीक आहे, आता इथे भागभांडवल प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. कोणी 1 लाख लावले, कोणी 2 लाख लावले, कोणी 5 लाख लावले, कोणी 10 लाख लावले. ठीक आहे, अशा पद्धतीचं प्रत्येकाचं भागभांडवल वेगवेगळं असू शकतं. त्याच्यानंतर त्यांची बॉडी वगैरे तयार केली जाते. सर्व जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यानुसार यांची स्थापना होत असते. भागभांडवल किती असू शकतं. ठीक आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मला 10 रुपये लावायचे आहेत, मी 10 रुपये लावले. कोणाकडे कमी असेल त्याने कमी लावले तरी चालतं. त्याच्यानंतर याचे शेअर सुद्धा विकले जातात नंतर. ठीक आहे, शेअरची सुद्धा याची विक्री केली जाते. त्याचं जे काही शेअरच्या स्वरूपात जे काही याचे सभासद असतील त्यांना शेअर सुद्धा दिले जातात. ठीक आहे, आता ही जरी तुमचं भागभांडवल किती असलं तरी तुमचं एकच मत असणार आहे. ठीक आहे, एक सभासद एक मत. ठीक आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचं मत एकच असणार आहे. ठीक आहे, तुम्ही 10 रुपये जास्त दिले म्हणून तुम्हाला जास्त मत असं नाही. तुम्ही किती भागभांडवल लावा, निर्णय प्रक्रियेमध्ये 10 लोक असतील. ठीक आहे, 10 लोक निर्णय प्रक्रियेमध्ये समजा आहेत संचालक याच्यामध्ये, तर प्रत्येकाला एकच मत असणार आहे. ठीक आहे, ओके, आणि बहुमताने निर्णय घेतला जातो. ठीक आहे, 6 लोकांचा बाबा 6 आणि 4, एखादा निर्णय 6 आणि 4 ने आला तर 6 लोकांच्या निर्णयाला मान्यता दिली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सहकार क्षेत्र चालत असतं. ठीक आहे, ओके, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर आता आपल्याकडे पाहिजे आहे की बाबा कंपनी जे असतात त्यांचे प्रकार कशा पद्धतीने पडले जातात. आपल्याकडे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी अशा 2 प्रकारच्या कंपन्या असतात. ठीक आहे, कंपनी रजिस्ट्रेशन आपण प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड अशा पद्धतीने करत असतो. ठीक आहे, आता यांचा प्रकार काय ते पाहूया. ठीक आहे, आता ही जे आहे कंपनी रजिस्ट्रेशन हे भारतातील कंपनी कायदा कलम 8. ठीक आहे, याच्या अंतर्गत याची स्थापना करत असते. ठीक आहे, याच्यामध्ये निधी असेल, उत्पादक कंपनी इत्यादी विविध प्रकारच्या कंपन्यांची नोंदणी करण्यास परवानगी देत असतं. ठीक आहे, आता कंपन्यांचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरा म्हणजे पब्लिक लिमिटेड. ठीक आहे, आता कंपनी म्हणजे काय, कंपनी म्हणजे काय,
व्यवसाय संघटनेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. तिच्या सदस्यांपासून मालकांपासून वेगळी कायदेशीर संस्था, ही कायदेशीर लीगल संस्था असते कंपनी म्हणजे, बरोबर का? ठीक आहे. त्याला जे काही कायदे असतात ते लागू पडत असतात. ठीक आहे. आणि कंपनी कायदा 2013, ठीक आहे, हा जो कायदा आहे याच्या अंडरमध्ये तुमचे जे काही कंपन्या असतील भारतातल्या त्यांचं काय करतो, रेग्युलेशन करत असतो. ठीक आहे. आपल्या जे काही कंपन्या असतील त्या 2013 कायद्याच्या अंतर्गत त्याचं रेग्युलेशन सरकारमार्फत केलं जात असतं. ठीक आहे. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय, इथे खाजगी लोक भागभांडवल तयार करून, ठीक आहे, कंपन्या तयार करत असतात. इथे समजा एखादी व्यक्ती आहे, ठीक आहे, एखादं कुटुंब असेल किंवा 2-4 मित्र वगैरे असतील, हे स्वतःचं भांडवल गोळा करून काहीतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर फर्म करू शकतात. ते कंपनीचा रजिस्ट्रेशन ह्या ऍक्ट अंतर्गत केलं जातं. त्याची जी काही कायदेशीर प्रोसेस असते ते CA वगैरे ह्या फर्म्स, चार्टर्ड अकाउंटंट जे असतात ते तुम्हाला त्याच्या अंतर्गत हे रजिस्ट्रेशन आपल्याला करून देत असतात. ठीक आहे. किंवा गव्हर्नमेंटमध्ये काही ऑफिसेस असतात तिथे जाऊन तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. आता पब्लिक लिमिटेड कंपनी ह्या मोठ्या कंपन्या असतात. ठीक आहे. आणि यामध्ये सामान्यतः मोठ्या प्रमाणात भागभांडवल असते. ठीक आहे. ओके. आता पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे सरकारचीच असली पाहिजे असं काही नाही. तुम्हीही तुमच्या कंपन्या रजिस्टर करून, ठीक आहे, ती पब्लिक लिमिटेड करू शकता किंवा प्रायव्हेट लिमिटेड करू शकता. ठीक आहे. नोंदणी कशा पद्धतीने करायची हे तुम्ही ठरवू शकता, लोक ठरवू शकता. सरकार तुमच्या जवळ पण त्याच्या काही मर्यादा वगैरे असतील त्या सरकारने ठरवून दिल्या आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा, सार्वजनिक मर्यादित कंपनी आणि खाजगी मर्यादित कंपनी. आता सार्वजनिक मध्ये काय असणार आहे, ठीक आहे. आता काही कंपन्या आपण पाहिलं की काही जे उद्योगधंदे हे सरकारी मालकीचे असतात. समजा आता तुम्हाला ऑइल तयार करायचं आहे, ठीक आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम झालं, इंडियन ऑइल झालं, ह्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या ह्या काय करणार आहेत बाबा, त्या समुद्रातून तेल काढणार आहेत आणि त्याच्यापासून ऑइल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल हे काय बनवणार आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत, ठीक आहे, त्या सरकारी मालकीच्या असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपन्या. ठीक आहे. आणि काही ज्या कंपन्या आहेत ह्या खाजगी मालकीच्या सुद्धा असू शकतात. ठीक आहे. त्यांची रजिस्ट्रेशन पब्लिक लिमिटेड अशा नोंदणी करताना पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड करू शकता. आता ज्या सरकारी याच्या आहेत त्या पब्लिक लिमिटेडच येतात, कारण की इथे सरकारचा उद्देश काय असतो बाबा, सरकार समाजासाठी काम करत असतो, स्वतःसाठी काम करत नाही, त्याच्यामुळे पब्लिक लिमिटेड असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये शेअरची खरेदी विक्री सार्वजनिकरित्या केली जाते. ठीक आहे. आता ज्या खाजगी मर्यादित कंपन्या यांच्या मालक कोण असणार आहे, खाजगी व्यक्ती असणार आहेत. त्याच्यानंतर यांची शेअरची खरेदी विक्री खाजगीरित्या चालते. ठीक आहे, पर्सनली चालत असते. त्याच्यानंतर आता भागधारक संख्या, ठीक आहे, सार्वजनिक कंपनीमध्ये भागधारक करायचं असेल तर किमान संख्या 7 पाहिजे, 7 लोक तरी पाहिजेत. ठीक आहे. आणि महत्तम मॅक्झिमम अमर्यादित असू शकतात. ठीक आहे. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जे भागधारक आहेत कमीत कमी 7 लोक पाहिजेत तरच तुम्ही पब्लिक लिमिटेड करू शकता. ठीक आहे. 7 लोकांनी भांडवल लावलं पाहिजे. 6 असतील तर नाही चालणार, 5 असतील तरी नाही चालणार. ठीक आहे. 25 असतील चालेल, 50 असतील चालेल, 500 असतील चालतील, 5000 असतील तरी चालतील. ठीक आहे. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम 2 लोक पाहिजे. मी आणि माझी बायको, आम्ही दोघं मिळून एक कंपनी टाकू शकतो, प्रायव्हेट लिमिटेड त्याला लेबल करू शकतो. ठीक आहे. मॅक्झिमम 50 लोकच पाहिजे, याच्यावर मर्यादा आहे. 50 लोक असतील, मॅक्झिमम 50 लोकच असू शकतात. 51 आला तरी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे संचालक संख्या, जी काही बॉडी आहे संचालकांची त्यांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण आहे. पब्लिक याच्यामध्ये 3च लोक असतात, मॅक्झिमम 15 लोक. ठीक आहे. तुमच्या बॉडीमध्ये संचालकांची बॉडी. प्रायव्हेटमध्ये कमीत कमी 2 लोक असतातच आणि मॅक्झिमम 15 लोक. ठीक आहे. दोघांकडं जी संचालक संख्या आहे ती मॅक्झिमम वाली सेमच आहे. ठीक आहे. आता इथे भागभांडवल, सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये भागभांडवल मिनिमम किती पाहिजे, किमान 5 लाख. ठीक आहे. आणि खाजगी याच्यामध्ये किमान 1 लाख रुपये तुमचा भागभांडवल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर महिला संचालक संख्या, ठीक आहे, महिला संचालकची संख्या किमान 1 तरी महिला तुमच्या पब्लिक लिमिटेडमध्ये पाहिजेच, बरोबर की नाही. 1 कमीत कमी महिला तुमच्या संचालक याच्यामध्ये बॉडीमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये तसं काही बंधनकारक केलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही ॲन्युअल प्रॉस्पेक्ट किंवा स्टेटमेंट गव्हर्नमेंटमध्ये जारी करावं लागतं हे यांना बंधनकारक आहे पब्लिक लिमिटेडला, आणि प्रायव्हेट लिमिटेडला तसं काही बंधन नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही व्यवसाय सुरू करताना प्रमाणपत्र, यांना जे काही प्रमाणपत्र असतील आवश्यक सरकारी दस्तऐवज जे असतील त्यांची आवश्यकता असते. प्रायव्हेट याला तशी काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. हा बेसिक फरक आहे तुमच्या कंपनी रजिस्ट्रेशन मधला पब्लिक लिमिटेड आणि
प्रायव्हेट लिमिटेड मधला, ठीक आहे. तर हे जे बेसिक टॉपिक आहेत अर्थव्यवस्थेचे हे तुम्हाला लक्षात आले असतील, ठीक आहे. तर पुढच्या वेळेसपासून आता भारतीय जे काही अर्थव्यवस्था आहे त्याचे काही वैशिष्ट्य वगैरे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत, ठीक आहे. तो तास आज आपण इथे थांबूया, ठीक आहे. कौटिल्य IAS मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात येईल, विविध विषयांवर इथे मार्गदर्शन केलं आता, तर नक्कीच कौटिल्य IAS ला फॉलो करा, ठीक आहे. थँक्यू सो मच.